ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा जाहीर सभेत घणाघाती वक्तव्य. प्रधानमंत्री मोदीसह शरद पवारला चांगलेच फटकारले. पवारमध्ये मोदींना अडवण्याची हिंमत नाही. एक राष्ट्रीय असूनही पवारांची लायकी नाही. एक राष्ट्रीय अध्यक्ष असूनही पवारांची लायकी नाही. तसेच गेल्या 10 वर्षात मोदींच्या सत्तेत 17 लाख परिवार देश सोडून गेले. येणाऱ्या काळात 50 लाख जातील म्हणून मोदींना थांबवावं लागेल, अन्यथा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी भीती व्यक्त केली. मुस्लिमांना आव्हान करीत ते म्हणाले की मुस्लिमांनो, तुम्हाला 2 वेळा वाचवले, आता तिसऱ्यांदा तुम्हाला ठरवावं लागेल वाचवायचं की नाही. औरंगजेबच्या कबरीवर आम्ही चादर चढून चॅलेंज दिलं. सत्ताधाऱ्यां हिंमत असेल तर माझ्यावर केस ठोका, अशी बिनधास्त धमकी देत मुस्लिमांना जाणीव करून दिली. काँग्रेसचा खिमा शरद पवार आणि ठाकरे यांनी केला. आता तुमच्या हातात त्यांचा उमेदवार आला आहे, खिमा करा, असे आवाहन पण त्यांनी केले. ते रावेर मतदारसंघाचे लोकसभा उमेदवार ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ बोलत होते. यावेळी प्रदीप वानखडेसह शमीबा पाटील यांची भाषणे झाली. ब्युरो रिपोर्ट, IB7 न्यूज, नांदुरा. त्या तुंतुनातून जे सूर असतात ते मी इथे बोलत नाही, पण ते तुंतुना वाजून झाल्यानंतर तमाशा सुरुवात होतो. तसं मोदीने म्हटलं की हे माझं ट्रेलर होता, मला 5 वर्ष द्या, मी तुम्हाला तमाशा दाखवतो, अशी असतात गोष्ट. बरं, हा तमाशा असणार कसा? हा तमाशा असणार कसा? तर त्याचं असताना उदाहरण जे आहे, त्याचं असताना उदाहरण जे आहे, हे उदाहरण निर्मला सीतारामन या ज्या अर्थमंत्री आहेत, त्यांचे असणारे पती प्रभाकरन म्हणून आहेत. 10-8 दिवसापूर्वी त्यांची YouTube वरती मुलाखत झाली. YouTube वरती त्यांची मुलाखत झाली. या YouTubeच्या मुलाखतीवरती त्यांनी असं म्हटलं की 2024 ते 2029 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदींना आणि बीजेपीला पुन्हा आपण सत्तेवरती आणलं तर या देशामध्ये हायदोस घातल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात. हायदोस घातल्याशिवाय राहणार नाही. आणि तो हायदोस असणार कसला? तर हा जो भारताचा नकाशा आहे, हा जो भारताचा नकाशा आहे, हा असा बदलून दाखवेल की तुम्हाला ओळखताही येणार नाही की हा भारताचा नकाशा आहे. रिटायर्ड मिलिटरीचे अधिकारी जे टीव्ही वरती येतात आहेत, त्यांच्या मुलाखती आपण असताना ऐकल्या तर एकेकाळी हे मोदीचे असणारे गोडवे घात होते, बीजेपीचे गोडवे घात होते. पण मागच्या 5-6 महिन्यापासून हेच मिलिटरीचे रिटायर्ड अधिकारी टीव्ही वरती येतात आणि म्हणतात की मोदीने देशाला धोक्याच्या इशाऱ्यावरती आणून ठेवलं. मोदीने देशाला धोक्याच्या इशाऱ्यावरती आणून ठेवलंय. आणि ते असं म्हणतात की चायना हा अरुणाचल प्रदेश आणि लडाख याच्या छाताड्यावरती बसलाय, अशी परिस्थिती आहे. चायना हा जो आहे तो अरुणाचल प्रदेश आणि लडाख याच्या साऱ्या छाताड्यावरती बसलाय, अशी परिस्थिती. आणि तेच आर्मीचे कर्नल म्हणतात की आर्मी म्हणते आम्हाला आदेश द्या, आणि हा मुख गिळून बसलाय, अशी परिस्थिती.
हा मूक लावून बसलेला आहे. कारण का तर जे इलेक्ट्रोड बॉन्ड होते लोक असं म्हणतात आहे की ते इलेक्ट्रोड बॉन्ड म्हणजे मतदाराचा बॉन्ड जो होता, पैसे येण्याचा बॉन्ड जो होता, त्याच्यामध्ये चायनाने सुद्धा खरीदले आणि संजय गावे मतदारसंघातील उमेदवार तो लोक असं म्हणतात की मिलिटरीला आदेश देत नाही. याचं कारण चायनाने ते बॉन्ड खरेदी केले आणि भारतीय जनता पक्षाला मदत केली अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही पंतप्रधानांना विचारतो, हे खरं आहे का? याचा खुलासा आपण असताना या ठिकाणी करा. तुम्ही खुलासा करा. अजून भारतीय जनता पक्षाने किंवा असणारा नरेंद्र मोदी यांनी तो खुलासा केला नाही हे आपण लक्षात घ्या. जोपर्यंत खुलासा येत नाही तोपर्यंत शंकेला जागा आहे. आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की जो माणूस संशयाच्या भोरामध्ये आला, जो पक्ष संशयाच्या भोरामध्ये आला, मग त्याचा मित्र पक्ष जरी असेल तर त्याला आपण मतदान देता कामा नये हे आपण असताना लक्षात घ्या. हा त्या पक्षाचा प्रश्न नाही, त्या नेत्याचा प्रश्न नाही, तर हा देशाचा प्रश्न आहे आणि देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे हे आपण लक्षात घ्या. आपण निश्चितपणे बुलढाणा जिल्हा आहे, कापूस आणि सोयाबीन याच्यासाठी लढत राहणार. सोयाबीनला कमीत कमी 7,000चा भाव मिळाला पाहिजे आणि कापसाला 9,000चा भाव मिळाला पाहिजे. याच्यासाठी आपण लढत राहू, याच्यासाठी आंदोलन करत राहू. पण त्याच्याच बरोबर लोकसभेची निवडणूक ही देशाच्या सुरक्षिततेचा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे हे आपण लक्षात. देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे आपण लक्षात घ्या. आणि एखादा पक्ष आणि एखादा नेता हा संशयाच्या भोवऱ्यामध्ये आला तर त्या पक्षाला आणि त्या नेत्याला बाजूला आपण असताना केलं पाहिजे आणि नव्या माणसाला आणि पक्षाला आपण येऊ दिलं पाहिजे हे लक्षात. नव्या पक्षाला नव्या नेत्याला आपण यायला पाहिजे. संशयाच्या भोवऱ्यामध्ये असणाऱ्या नेत्याला बाजूला केलं पाहिजे हे आपण लक्षात घ्या. उद्या हा संशय खरा निघाला, तर देशाला धोका निर्माण झाला की नाही हे आपण लक्षात. आणि म्हणून सावधतेने पावलं आपल्याला या ठिकाणी टाकावी लागतात. मी दुर्दैवाने इथे म्हणणार, काँग्रेस पार्टी असेल किंवा इथले असणारे इतर पक्ष असतील, ज्यांनी जाणीवपूर्वक ठरवून ओबीसी उमेदवार दिलेले नाहीत हे आपण लक्षात. असं म्हणतात आहे की मनमोहन सिंगचं भाषण आम्ही मोदीला दाखवू आणि त्याला सांगू की हे बुटले. अरे नालायका, मोदीला आव्हान दे. एका पक्षाचा तू अध्यक्ष आहे,
एका पक्षाचा तू अध्यक्ष आहेस, तुझ्या पक्षाच्या असणाऱ्या पंतप्रधानाच्या बेआबरू चालली आहे आणि विनवण्या काय करत बसलाय. मोदीला आव्हान दे की महिन्यांमध्ये ये आणि तुला ऐकवतो मोदीचा मनमोहन सिंगचं भाषण काय. हे आव्हान देण्याची यांची ताकदच राहिलेली नाही. आव्हान देण्याची ताकदच काँग्रेसवाल्यांची राहिलेली नाही. काँग्रेसवाल्यांना आव्हान करतो की तुमचा असणारा खिमा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केला ही लक्षात. ही काँग्रेसवाल्यांना अगोदर सांगत होतो तुमचं काही दाद सिद्धांत नाही तर तुमचा खिमा केल्याशिवाय राहणार नाही. आणि आता उद्धव ठाकरे मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्या विधानसभा आहे, आपल्याला पुन्हा युती करता येईल. रावेर बदल बुलढाण्यामध्ये आपला उमेदवार नाही. रावेर बदल बुलढाण्यामध्ये आपला उमेदवार नाही आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आपण मदत केली, कार्य केला, उद्याचं निवडून आलं. विधानसभेमध्ये एकत्र बसून पुन्हा आपण राज्य आणू हे आव्हान मी असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना. ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाला संजय राऊत जो असताना 10 मतं सुद्धा मिळवत नाही, तो धडा शिकवण्याची भाषा बोलतोय. धडा शिकवण्याची भाषा बोलतोय. अरे तुमच्या हातामध्ये तर त्यांचा उमेदवारच आलेला आहे. त्याचा स्वाहा तुम्ही करू शकता. वरच्यांची हिंमत नाही, तुमची हिंमत आहे याची मला जाण. मला जिल्ह्याचे असणारे अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते भेटतात, नेते भेटतात. कळाशा आम्ही तुमचं ऐकलं पाहिजे होतं. मी त्यांना म्हणतो त्यावेळेस ऐकलं नाही, ठीक आहे आता ऐका आणि इथला असणारा सेनेच्या उमेदवाराचा स्वाहा करा हे तुम्हाला असणारा. रावेरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, त्याचा तुम्ही स्वाहा करा अशी असणारी गोष्ट. आपण आता असणारा गावागावामध्ये शिरलं. मी जे आकडेवारी सांगतोय 17 लाख हिंदू गेलेत बाहेर. एकही वर्तमानपत्र लिहायला तयार नाही, एकही बातमी टीव्हीवाला म्हणायला तयार नाहीये. हे उत्तर सगळे राज्यसभेमध्ये आहेत. राज्यसभेच्या पटलावरती असणारे उत्तर आहेत पण छापायला तयार नाहीत. कारण ही मोदी मीडिया आहे हे आपण लक्षात घ्या. ही मोदी मीडिया आहे. याच्या सभेची सुद्धा बातमी एवढीशी कुठल्या तरी कानाकोपऱ्यामध्ये आलेली असेल हे लक्षात घ्या. आता आपल्यालाच टीव्ही व्हायचं आहे आणि आपल्यालाच वर्तमानपत्र व्हायचं आहे हे आपण लक्षात घ्या. आपल्यालाच टीव्ही व्हायचं आहे आणि आपल्यालाच असणारं वर्तमानपत्र व्हायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला असणारं सांगायचं आहे की हे नुसता हिंदूंचा दिखावा, हिंदूंचा दिखावा करतोय आणि इथला असणारा लोकांना बाहेर घालवतोय अशी असताना मला हवं आहे आपल्या सगळ्या की आपण ही परिस्थिती बघितली का. महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघात सुरुवात केलेला आहे. गेल्या 2-4 दिवसामध्ये त्यांना काहीच मुद्दे राहिलेले नाहीत, काहीच मुद्दे राहिलेले नाहीत. म्हणून 2012 मध्ये मनमोहन सिंग यांनी केलेल्या भाषणाचं उदाहरण देऊन
या ठिकाणी पुन्हा डोकं भडकवण्याचं कामकाज या ठिकाणी चाललंय. पुन्हा डोकं भडकवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललंय. त्यांच्या भाषणातलं एक वाक्य घेतलंय आणि या देशाच्या संपत्तीवरचा पहिला अधिकार मुसलमानाचा आहे असं पसरवत चाललेलं आहे. पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसलेला माणूस खाली यांनी जबाबदारीने त्या ठिकाणी बोललं पाहिजे. हे भाषण मलाही माहिती आहे. त्याच्या अगोदरची वाक्य जी आहेत ती वगळलेली आहे. एक खाली बसून या सगळे जे फोटोग्राफर आहेत ते बसा खाली. खाली बसायला तुम्हाला तमाशा दाखवतो अशी बरं. हा तमाशा असणार कसा? हा तमाशा असणार कसा तर त्याचं असणारं उदाहरण जे आहे त्याचं असणारं उदाहरण जे आहे हे उदाहरण निर्मला सीतारामन या ज्या अर्थमंत्री आहेत त्यांचे असणारे पती प्रभाकरन म्हणून आहेत. 10-8 दिवसापूर्वी त्यांची YouTube वरती मुलाखत झाली. YouTube वरती त्यांची मुलाखत झाली. या YouTubeच्या मुलाखतीवरती त्यांनी असं म्हटलं की 2024 ते 2029 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदीला आणि बीजेपीला पुन्हा आपण सत्तेवरती आणलं तर या देशामध्ये हायदोस घातल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात. हायदोस घातल्याशिवाय राहणार नाही. आणि तो हायदोस असणार कसला तर हा जो भारताचा नकाशा आहे हा जो भारताचा नकाशा आहे हा असा बदलून दाखवेल की तुम्हाला ओळखताही येणार नाही की हा भारताचा नकाशा आहे. रिटायर्ड मिलिटरीचे अधिकारी जे टीव्ही वरती येतात आहेत त्यांच्या मुलाखती आपण असताना ऐकल्या तर एकेकाळी हे मोदीचे असणारे गोडवे घात होते, बीजेपीचे गोडवे घात होते. पण मागच्या 5-6 महिन्यापासून हेच मिलिटरीचे रिटायर्ड अधिकारी टीव्ही वरती येतात आणि म्हणतात की मोदीने देशाला धोक्याच्या इशाऱ्यावरती आणून ठेवलं. मोदीने देशाला धोक्याच्या इशाऱ्यावरती आणून ठेवलंय आणि ते असं म्हणतात की चायना हा अरुणाचल प्रदेश आणि लडाख याच्या छाताड्यावरती बसलाय अशी परिस्थिती आहे. चायना हा जो आहे तो अरुणाचल प्रदेश आणि लडाख याच्या सारा छाताड्यावरती बसलाय अशी परिस्थिती. आणि तेच आर्मीचे कर्नल म्हणतात की आर्मी म्हणते आम्हाला आदेश द्या आणि हा मुख गिळून बसलाय अशी परिस्थिती. हा मुख गिळून बसलेला आहे. कारण का तर जे इलेक्ट्रोड बॉन्ड होते लोक असं म्हणतात आहे
की ते इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे मतदाराचा बॉन्ड जो होता, पैसे येण्याचा बॉन्ड जो होता, त्याच्यामध्ये चायनाने सुद्धा खरेदी किंवा इथले असताना इतर पक्ष असतील यांनी जाणीवपूर्वक ठरवून ओबीसी उमेदवार दिलेले नाहीत हे आपण लक्षात ते आम्हाला म्हणत होते की युतीमध्ये या. आम्ही म्हटलं यायला तयार आहोत. 15 जागा तुम्ही ओबीसीला देणार आहात की नाही याचा खुलासा. दुसरी आता मी असताना त्या ठिकाणी म्हटलं की इथला असताना गरीब मराठा आहे, त्याची हालाकीची परिस्थिती झालेली आहे. जरांगे पाटील हा त्यांचा नेता झालेला आहे, त्याला तुम्ही मान्यता देणार आहात की नाही हे ते सांगा. हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत आणि हे सगळे पक्ष या श्रीमंत मराठ्यांना गुलाम झालेत हे आपण असताना लक्षात गुलाम झाले. आणि म्हणून इथल्या असताना ओबीसीवरची जबाबदारी आलेली, इथल्या असताना गरीब मराठ्यावरची जबाबदारी आलेली आहे की ज्यांनी गुलाम केलेला आहे राजकीय पक्षांना, त्यांची गुलामी ही आपल्याला असताना संपवायची आहे हे लक्षात घ्या. ही जबाबदारी जर आपण उचलली नाही, ही जबाबदारी जर आपण उचलली नाही तर आज हे पक्ष बांडगुळ होऊन झालेले आहेत हे आपण लक्षात. हे पक्ष बांडगुळ झालेले आहेत, यांच्याकडे ताकद नाही, हिंमत नाही. आणि मोदी यांना असाला जेलची हवा दाखवण्याची भीती त्या ठिकाणी ठेवली. हे हिंदू राष्ट्र करायला निघालेले आहे. एका बाजूला माझा आवाज ऐकला असताना संघातले स्वयंसेवक आहेत, त्यांना बजरंग दल असेल त्याला माझं असताना आव्हान आहे, हिंदू महासभा त्याला असताना आव्हान आहे. माझी माहिती खोटी असेल तर याच स्टेजवरती तुम्ही येऊन सांगा की हे माझी माहिती खोटी. मी माहिती आपल्याला देतोय, मी माहिती आपल्याला देतोय की असणारी राज्यसभेच्या सदनावरती ह्याच सरकारने ठेवलेली माहिती, याच सरकारने ठेवलेली असणारी माहिती आहे. नरेंद्र मोदी 2014ला पंतप्रधान झाले आणि आज सांगायचं आहे 10 वर्षाचा कालखंड झाला. या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये, या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जे उत्तर आलेलं आहे ते अत्यंत भयानक आहे हे आपण लक्षात. जे इथे हिंदू प्रेमी आहेत त्या सगळ्याला माझा असणारा आव्हान की तुम्ही विचार करा की या देशातले 2014 पासून ते उत्तर येईपर्यंत 17 लाख कुटुंब, 17 लाख कुटुंब हे सरकारी आकडे आहेत, माझे आकडे नाही. सरकार 17 लाख कुटुंब यांनी देश सोडला आणि त्याच्याच बरोबर नागरिकत्व सोडलं. या 17 लाख कुटुंबाने नागरिकत्व सोडलं आणि देशही सोडला अशी असणारी परिस्थिती. किती वर्षामध्ये 2014 पासून ते उत्तर येईपर्यंत 4 महिन्यापूर्वी ते उत्तर. आणि तोच 1950 ते 1914
या कालावधीमध्ये फक्त 7,000 लोकांनी या देशाचं नागरिकत्व सोडलं अशी असणारी परिस्थिती आहे. पण त्यांचं नागरिकत्व सोडलं हे आपली मुलं परदेशात गेलेली आहेत. आपलं वय झालेलं आहे. आता आपण आपल्या मुलाबाळांबरोबर आपलं आयुष्य घालवावं अशी केली. ही जी 17 लाख गेलेली आहे ही तरुण पिढी गेली अशी परिस्थिती. इथल्या सर्व संघाच्या कार्यकर्त्यांना विचार, मोठ भागवत यांना असताना विचार की मोदींवरचं तुमचं नियंत्रण संपलंय का हे असताना सांगा. एका बाजूला तुम्ही हिंदू राष्ट्र करायला निघालाय आणि दुसऱ्या बाजूला या देशातला 17 लाख हिंदू कुटुंब देशाचं नागरिकत्व सोडतायत अशी परिस्थिती आहे. तुम्हाला लाज वाटत नाही? आणि पुन्हा म्हणतात मोदीला सत्तेवरती बसवा कशासाठी? तर पुन्हा 50 लाख कुटुंबाने देश सोडावा म्हणून. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नाही, सोयाबीनला भाव देता येत नाही, कापसाला भाव देता येत नाही, हमी भाव जो देता त्याचा कायदा तुम्हाला करता येत नाही. एवढी 10 वर्ष तुम्ही केलं काय एवढं आम्हाला सांगा. या 10 वर्षामध्ये एकच गोष्ट त्यांनी केली, ईडीच्या धाडी घातल्या, सीबीआयच्या धाडी घातल्या, जीएसटीचा प्रश्न उपस्थित केला आणि वसुलीचं राज्य केलं हे आपण लक्षात घ्या. हे जे निवडणुकीचा बॉन्ड जो सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर असं ठरवलेलं आहे, बेकायदेशीर असं ठरवलेलं आहे. गल्लीतला दादा जसं हातगाडीवाल्यापासून टपरीवाल्यापासून वसुली करतो त्याच पद्धतीने यांनी सीबीआय आणि ईडीचा वापर करत वसुली केली असं सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी. म्हणजे पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय होण्यापेक्षा पंतप्रधानाचं कार्यालय हे वसुलीचं कार्यालय झालं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आप अपने ही पांव पर कुल्हाड़ी मार रहे हो ये पहचान. आप अपने ही पैरों पर कुल्हाड़ी मार रहे हो. मैंने जब प्रभाकरण की बात कही आप उसकी YouTube जरूर सुन लीजिए क्योंकि मुसलमानों को उससे चेतावनी दी. उस मुलाकात में उसने मुसलमानों को चेतावनी दी और कहा कि जो गोधरा में हुआ और जो मणिपुर में हुआ, अगर ये सरकार दोबारा आती है तो गली गली में गोधरा होगा और मणिपुर होगा. ये चेतावनी दी है. मुसलमानों के लिए उसने चेतावनी दी है, क्रिश्चियनों के लिए उन्होंने चेतावनी दी है कि याद रखो कि अगर दोबारा ये सरकार दोबारा आती है और मोदी पंतप्रधान बनता है तो मणिपुर और गोधरा हर जिले हर जगह जगह पर होगा. क्या आप इस इंसानियत की पैगाम सरकार में बैठे हुए जिनके हाथ में पूरी देश की आर्थिक चाबियां हैं, निर्मला सीतारमण उनके हाथ में पूरी आर्थिक चाबियां हैं, उनके ही पति आपको आगाह कर रहे हैं. मैं मौलाना से कह रहा हूं कि बेवकूफी मत करना, बेवकूफी बिल्कुल मत करना. औरंगजेब के मजहर पर जाके हम लोग ने परिस्थिति काबू में ले ली, लेकिन आज ये बाहर की लड़ाई नहीं है, ये अंदर की लड़ाई है. सदन के अंदर की लड़ाई है और सदन के अंदर में जब तक वंचित बहुजन आघाड़ी के नुमाइंदे जब तक नहीं जाते तब तक आप जीत नहीं पाओगे, इतना याद रखिए.
आपके साथ में कोई नहीं है आज, आपके साथ में आज कोई नहीं है। पार्टियां यहां तक डर रही है, पार्टियां यहां तक डर रही है कि आपको नुमाइंदगी भी नहीं है, आपको उम्मीदवारी भी नहीं है।